तर स्वागत आहे मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे आपल्या ऑप्शन ट्रेडिंग कोर्सचा पार्ट 10वा आणि त्या ऑप्शन ट्रेडिंग पार्ट 10व्यामध्ये मी तुम्हाला हे शिकवणार आहे की बॅक टेस्टिंग आणि फॉरवर्ड टेस्टिंग का असतं. तर आपल्या ट्रेडिंगच्या करिअरमध्ये या ट्रेडिंगमध्ये आपलं बॅक टेस्टिंग आणि फॉरवर्ड टेस्टिंग ही खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. बॅक टेस्टिंग आणि फॉरवर्ड टेस्टिंग का असतं हे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. काय असतं की आपण कुठलीही स्ट्रॅटेजी बनवतो, आपण मार्केट ॲनालाइज करून कुठलीही स्ट्रॅटेजी बनवतो, पण ॲक्च्युअल ती मार्केटमध्ये वर्क होतं आहे का, की ॲक्च्युअलमध्ये ती मार्केटच्या आपण ज्या साईडला विचार करतो त्या डायरेक्शनला मार्केट जातं आहे का, ह्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं की बॅक टेस्टिंग केली पाहिजे. तर आता एक एक तुम्हाला समजवतो मी बॅक टेस्टिंग का असतं. आता मी एक कुठली स्ट्रॅटेजी बनवली आहे की बाबा ह्या जागेवरून रेजिस्टन्स घेऊन मार्केट ह्या सपोर्टला तोडून ह्या टायमावर खाली येतं आहे काय. आता मी तुम्हाला लास्टला एक्सप्लेन पण करतो, मी पण तुम्हाला एक बॅक टेस्टिंग का असतं ते एक्सप्लेन करतो पहिले. नंतर मी तुम्हाला माझी पण एक स्ट्रॅटेजी आहे ती बॅक टेस्ट आणि फॉरवर्ड टेस्टिंग करून यूज होते का ती दाखवतो. तर बॅक टेस्टिंग हेच असतं की बॅक टेस्टिंगमध्ये तुम्ही आता मी कुठली स्ट्रॅटेजी आहे ती बंद मार्केटमध्ये जाऊन तुम्ही त्या स्ट्रॅटेजीबद्दल बघता की बाबा जे स्ट्रॅटेजीचे आपले पॉईंट आहेत त्या बंद मार्केटमध्ये ते स्ट्रॅटेजी वर्क होत आहे का, त्याला आपण बॅक टेस्टिंग बोलतो. आणि फॉरवर्ड टेस्टिंगला आपण काय असतं की चालू मार्केटला जाऊन त्या मार्केटमध्ये ती स्ट्रॅटेजी वर्क होत आहे का त्याबद्दल आपण बघतो की बाबा ह्या चार्टमध्ये आपण ही स्ट्रॅटेजी बॅक टेस्ट केलेली आहे, त्याच्यात वर्क होते, पण चालू मार्केटमध्ये वर्क होईल तेव्हाच तर आपण पुढे जाऊन कुठले ट्रेड घेणार. तर ट्रेडसाठी आपल्याला आयडिया भेटेल की बाबा ही स्ट्रॅटेजी वर्क होत आहे, आपण ह्यानी मनी बनवू शकतो या आपली ट्रेडिंग करू शकतो आपले पैसे घेऊन. तर त्याला फॉरवर्ड टेस्टिंग बोलतो. ते बघा मी एक तुम्हाला माझी बॅक टेस्ट पण करून दाखवतो आणि फॉरवर्ड टेस्ट पण बघा, कारण मी चालू मार्केटमध्ये आहे. इथं बघू शकता इथे एक ट्रेड लाईनचा सपोर्ट आहे, ह्या एक ट्रेड लाईनचा सपोर्ट आहे. बघू शकता इथून मार्केट टच होऊन मार्केट सारखं वरती जात आहे, पण इथे एक ब्रेकआउट आलेला आहे. तर हे ब्रेकआउटला मी एक मार्किंग करून ठेवीन की बाबा हे बघा हे मार्किंग करून ठेवीन. आणि मार्किंग केल्यावर हे मार्केट त्या ब्रेक करून खाली येऊन परत मार्केट वर जाईल आणि सगळ्या सेलर लोकांचा स्टॉप लॉस हिट करेल. मार्केट परत ह्या बॉक्सला खाली क्लोजिंग दिल्या मार्केट खालच्या साईडला जाईल. ही माझी स्ट्रॅटेजी आहे. तर ह्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही बघू शकता मार्केट ऑलरेडी खाली गेलेलं आहे. हे बघा हे बघू शकता इथं स्टॉप लॉस इथे, आणि आपण इथं ह्यासाठी एम करू. ही आपली फॉरवर्ड टेस्ट पण झाली, बॅक टेस्ट पण झाली. पण बॅक टेस्ट करायची तर मी परत पाठच्या कुठल्याही ह्याच्यामध्ये जाऊन बघतो की मार्केट खरं म्हणजे वर्क करतं आहे का तसं. ही बघा तशी स्ट्रॅटेजी आहे माझी. ही बघा बाबा इथे एक सपोर्ट आहे, सपोर्टला अपसाईड करून मार्केट खाली आलं आणि इथून कुठलीही वर साईडला गेली नाही, तर इथं मी ट्रेडच घेणार नाही कारण माझ्या त्या स्ट्रॅटेजीमध्ये बसत नाही. हेच पॉईंट सगळे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला बॅक टेस्टिंगची जरुरी आहे. हे बघा अजून एक तुम्हाला दाखवतो. इथे एक ट्रेड लाईनचा सपोर्ट आलेला आहे बघा, इथे एक ट्रेड लाईनचा सपोर्ट आलेला आहे. पण इकडं मार्केट सारखं टच होऊन सगळ्या सेलरला एंट्री केरवली आणि मार्केटनी फेक ब्रेकआउट बनून मार्केट अपसाईडला गेलं. तर हीच टेस्टिंग जेव्हा आपण बंद मार्केटमध्ये करतो तेव्हा त्याला बॅक टेस्टिंग बोलतो. आणि आपण चालू मार्केटला जी स्ट्रॅटेजी यूज करतो आणि ते आपल्या डायरेक्शनला जातं त्याला फॉरवर्ड टेस्टिंग बोलतात. त्यानंतर आपण त्या स्ट्रॅटेजीमध्ये किती कॉन्फिडन्स आहोत, या आपली स्ट्रॅटेजी किती % वर्क करते, 10पैकी किती वेळा 7 वेळेला आपल्याला विन रेट देतं आहे का, 6 वेळेला विन रेट देतं आहे का, तेव्हा ती स्ट्रॅटेजी चांगली मानली जाते. आणि ॲटलिस्ट नवीन बिगिनर ट्रेडर जो असेल त्यांनी ॲटलिस्ट 1:2 केले पाहिजे R/R. तर ही व्हिडिओ इथंच संपवता. आय होप तुम्हाला ही बॅक टेस्टिंग फॉरवर्ड टेस्टिंग कळलेली असेल.